नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आजकाल अनेक गुंतवणूकदारांसमोर हा प्रश्न येतो की शेअर बाजार की म्युच्युअल फंड पैशाची गुंतवणूक कशात करावी. प्रत्येक गुंतवणूकदाराला हा मूलभूत प्रश्न पडतो की जास्त नफा मिळवण्यासाठी जास्त जोखीम घ्यायची की सुरक्षित मार्ग स्वीकारायचा. सध्या शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्स हे दोन्हीही पर्याय खूप लोकप्रिय आहेत आणि दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे व तोटे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शेअर मार्केट म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे. तर चला सुरू करूया आणि माहितीपूर्वक निर्णय घेऊया. स्टॉक मार्केट म्हणजे सार्वजनिक कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होणारे स्थान. शेअर्स म्हणजे एखाद्या कंपनीतील मालकीचा वाटा. जर तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे भागीदार बनता आणि कंपनीला नफा झाला तर त्यातील काही भाग तुमच्यापर्यंत येतो. शेअर्सची किंमत बाजारात मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर ठरते. त्यामुळे शेअर्सची किंमत वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे कामकाज चांगले झाले तर तिच्या शेअर्सचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा होऊ शकतो. मात्र गुंतवणूकदाराने मार्केटच्या हालचालीवर आणि कंपनीच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून लहान रकमेत पैसे गोळा करून एकत्र गुंतवणूक करण्याची योजना. हे पैसे शेअर्स, बॉन्ड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये विभाजित केले जातात, ज्यामुळे एका कंपनीतील जोखीम विविध मालमत्तांमध्ये विभागत होते. व्यावसायिक निधी व्यवस्थापन फंड मॅनेजर हे निधी सांभाळतात आणि गुंतवणूक निर्णय घेतात, ज्यामुळे छोट्या गुंतवणूकदाराला बाजारपेठेची तांत्रिक माहिती जाणून घेण्याची गरज कमी होते. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेल्या रकमेला विविध क्षेत्र आणि कंपनीत विभागल्यामुळे धोका कमी होतो. उदाहरणार्थ, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP मार्गे आपण छोट्या ठेवी नियमित केल्यास दीर्घकालीन स्थिर वाढ मिळू शकते. उदाहरणार्थ, काही म्युच्युअल फंड्स कर बचतीची सुविधाही देतात. मात्र म्युच्युअल फंड मध्ये तुमच्या गुंतवणुकीवर थेट नियंत्रण ठेवत नाही. ते फंड मॅनेजरच्या जवळ असते. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते, कारण कंपनीचा व्यवसाय बराचसा चांगला तर मोठा नफा होऊ शकतो. परंतु शेअर बाजारात परतावा कायमस्वरूपी नसतो. बाजारात उतार चढाव आल्यास नुकसानही होऊ शकते. म्युच्युअल फंडमध्ये परतावा तुलनेने स्थिर असू शकतो. विविध कारणामुळे एखाद्या शेअर्सच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही इतर गुंतवणुकीतून तोटा कमी करता येतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत सामान्यतः दोन्ही उत्तम परतावा देऊ शकतात, पण सरासरी म्युच्युअल फंडाचे परतावे प्रत्यक्ष शेअर्स इतके धोकादायक नसतात. म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना विविध कारणामुळे धोका कमी होतो. एखादा निधी व्यवस्थापक अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक वाटून घेतो, ज्यामुळे एखाद्या कंपनीचा वाईट कामगिरीचे असर कमी होतो. तर थेट शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास एकेरी कंपनीचा धोकादायक प्रभाव जास्त असतो, कारण शेअर भाव कित्येक पटींनी कमी जास्त होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तुम्हाला स्वतःची खात्री असलेल्या कंपनीचे शेअर तुमच्या खात्यात ठेवता येतात आणि खरेदी विक्री तुम्ही ठरवू शकता. पूर्णपणे नियंत्रण तुमच्याकडे असते. म्युच्युअल फंडामध्ये मात्र निधीचा पोर्टफोलिओ फंड मॅनेजर हाताळतात, त्यामुळे गुंतवणुकीवर तुमचे थेट नियंत्रण नसते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी बाजारातील तांत्रिक माहिती, कंपन्यांचा अभ्यास आणि सततचे निरीक्षण आवश्यक असते. प्रत्येक व्यवहारासाठी ब्रोकरला कमिशन भरणे लागते, ज्यामुळे रिटर्न्सवर परिणाम होतो. म्युच्युअल फंड हे काम तज्ञ करतात. तुम्ही नियमित SIP द्वारे कमी प्रमाणात पैसे गुंतवू शकता आणि व्यावसायिक निधी व्यवस्थापक तुमच्यासाठी गुंतवणूक हाताळतात. त्यामुळे वेळ व कौशल्य कमी लागते. ज्यांना शेअर बाजाराचे सखोल ज्ञान नाही किंवा जोखीम कमी घेण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड जास्त योग्य आहेत. प्रोफेशनल व्यवस्थापन आणि SIP यासारख्या योजनांमुळे गुंतवणूक सुरळीत होऊ शकते. ज्यांना बाजाराची चांगली माहिती आहे आणि
जास्त जोखीम घेण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी थेट शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. विशेषतः दीर्घकालीन दृष्टी असणाऱ्यांसाठी शेअर्समध्ये अधिक परताव्याची शक्यता असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत नेहमी शेअर्सने चांगला मोबदला दिला आहे. मात्र सुरक्षितेसाठी म्युच्युअल फंडामधील SIP योजनाही चालतात. जर तुम्हाला दोन्ही वापरायची इच्छा असेल तर तुमच्या पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवण्यासाठी म्युच्युअल फंडात आणि थोडी शेअर्समध्ये गुंतवणूक करून विविधीकरण करता येते. एखादा गुंतवणूकदार जोखीम सहन क्षमता आणि उद्दिष्टानुसार दोन्हींमध्ये रक्कम विभाजित करू शकतो. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड दोन्हींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे कोणता मार्ग निवडायचा हे तुमच्या आर्थिक ध्येयावर, जोखीम क्षमतेवर आणि ज्ञानावर अवलंबून असते. एखादा मार्ग प्रत्येकासाठी नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा, योग्य सल्लागारांचा मार्गदर्शन घ्या आणि मग निर्णय घ्या. जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीची गरज असेल तर म्युच्युअल फंड फायदेशीर ठरतील. तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल आणि दीर्घकालीन दृष्टी असली तर शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. आता तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सज्ज आहे. या व्हिडिओमधील माहिती उपयोगी वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.